जिंकली आहे. त्यानंतर आमची राजेंद्र दादा हातमोडे आपण पाहता आमची रोशन दादा हातमोडे यांच्या साथीनं अगदी बरोबर असतात ते त्यांचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. राकेश दादांना विनंती करतो आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा. डेरवली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय 5 षटकांचा सामना पूर्वार्ध असेल आणि त्या पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर मग अगदी काय घडेल काय बिघडेल हे सामना कशा पद्धतीनं शेवटपर्यंत दोन्ही इनिंग पाहायला मिळतील. जाऊया पहिल्या सत्रासाठी आमची हिंदीचा एक गोड आवाज एक दमदार समालोचक तारेगावचे सुपुत्र आमचे अमितजी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. हेलो, तो फिर से एक बार आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में, जहां पर काफी तगड़ी फाइट मैदान के अंदर नजर आएगी. चिंचपाड़ा बनाम डेरवली के बीच में टॉस जीता है टीम डेरवली ने. पहले फील्डिंग करने का फैसला लिया. बल्लेबाजी करते समय जिनकी पहचान उल्टी टोपी भाला स्ट्राइक एंड के ऊपर नजर आते हुए गेंदबाजी मार्ग पर सागर गेंदबाजी के लिए तैयार होंगे. पहली गेंद जरूर पहले गेंद के ऊपर टैप किया इनटू द गैप. गेंद सीमा पार. पहले गेंद के ऊपर शानदार चौवा मिलता हुआ. पहचान उल्टी टोपी और क्या जबरदस्त बल्लेबाजी. पहले गेंद के ऊपर चौवे के साथ शुरुआत करते हुए नजर आ रहे हैं. फिर एक बार सागर जादव. इस बार स्लोवर वन फेंकी थी. गैप जरूर वहां पर मिला है. गेंद जाती भी नजर आएगी. अच्छी फील्डिंग वहां पर होती भी नजर आ रही है. इस गेंद के ऊपर कुल रन बनते हुए 2-2 की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 6 रन लगते हुए. काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है टीम चिंचपाड़ा द्वारा. बाला पहले गेंद के ऊपर चौवा दागा. दूसरी गेंद के ऊपर भी जबरदस्त शॉट था, लेकिन क्या शानदार फील्डिंग वहां पर डेरवली टीम द्वारा. इस बार फिर एक बार अच्छी गेंद जरूर वहां पर खिलाड़ी थे. सिंगल रन से नहीं चुकेंगे. इस गेंद के ऊपर मिलती हुई है सिंगल की मदद से टीम की टोटल में इजाफा. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. किरण स्ट्राइक एंड के ऊपर अब नजर आएंगे. टीम डेरवली I-11 डेरवली रायगढ़ की पहली नाइट टूर्नामेंट इस टीम द्वारा आयोजन किया गया था और क्या जबरदस्त आयोजन डेरवली द्वारा था. फिर एक बार गेंदबाज सागर जादव यहां से तैयार होंगे. राइट आर्म ओवर द विकेट. किरण परमार इस बार देखिए गेंद स्लोवर वन पे की थी. सिंगल यहां से पूरा किया. दूसरा चुराने की कोशिश जरूर कर रहे थे, लेकिन वहां पर बाला ने नकारा. इस गेंद के ऊपर मिलती हुई है सिंगल. कुल टोटल 8 रन यहां से लगते हुए. रोशन पाटिल उर्फ बाला स्ट्राइक एंड के ऊपर अब नजर आएंगे. काफी जबरदस्त बल्लेबाजी. कई मैदानों के ऊपर 50 इस बल्लेबाज द्वारा देखे. पिछला मुकाबला देखा था, क्या जबरदस्त मुकाबला था. कांटों भरी टक्कर मैदान के अंदर थी. 19 का पीछा करना था और आखिरी ओवर तक वो मुकाबला गया था. फिर एक बार इस बार स्लोवर वन पे का बाला ने इस गेंद को पिक किया. गेंद जाती भी नजर आएगी. अंपायर का इशारा था वह. से खेला 6 रनों के लिए. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आ रही है. कुल टोटल 14 रन. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. जबरदस्त बल्लेबाजी. पावर प्ले की शुरुआत काफी तगड़ी होती हुई नजर आ रही है. पिछले मुकाबले में काफी जबरदस्त गेंदबाजी हमें देखने को मिली थी, लेकिन इस मुकाबले में देखिए क्या शानदार बल्लेबाजी होती हुई. बारी बारी सबकी बारी. पहले आपकी बाद में हमारी. बल्लेबाजी करते समय भी क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है चिंचपाड़ा टीम द्वारा. इस बार देखिए ब्लॉक हॉल में फेंकी. अपील जरूर हो रही है. अपील में उत्साह ज्यादा नजर आता हुआ, लेकिन वहां पर क्या हुआ, एक्स्ट्रास की रन मिलती हुई नजर आ रही है. 2 रन पूरे किए. तीसरा चुराने की कोशिश और 3 रन पूरे होते हुए नजर आ रहे. 3 रनों की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए
17 रन पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 17 बगैर किसी नुकसान टीम चिंचपाड़ा। तो पहले ओवर की हुई समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 17 डेरवली बनाम चिंचपाड़ा के बीच में ये मुकाबला यहां से जारी है। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला सागर यादव के पहले ओवर में जहां से रन बनते हुए नजर आए थे। 17 रन 22 के 3 14 रन कुल खर्च किया अपने ओवर में। नए गेंदबाज विजय बालाजी आते हुए। इस खिलाड़ी के नाम से डेरवली गांव जाना जाता है। डेरवली का सबसे जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी विजय बालाजी यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। स्ट्राइक एंड के ऊपर बाला की बात करेंगे तो अभी तक गेंदे के लिए 5 और 5 गेंदों में 13 रनों का निजी योगदान है रोशन पाटिल यानी बाला का। विजय बालाजी यहां से तैयार होंगे। काफी जबरदस्त मुकाबला होगा इस मैच में। जरूर तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए, कड़ी धूप है लेकिन उसके बावजूद भी कई दर्शक धूप में बैठकर भी इस मैच का आनंद ले रहे हैं। उनका भी हम स्वागत करेंगे। फिर एक बार विजय तैयार। विजय की यह गेंद बिल्कुल कारपेट के माध्यम से इस गेंद को खेला था। सिंगल रन यहां से मिलती हुई, थोड़े फंबल हुए थे। यहां से 1 रन के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट नजर आते हुए। सिंगल की मदद से कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 18 रन बगैर किसी नुकसान। 18 रन चिंचपाड़ा टीम यहां से नजर आ रही है। काफी जबरदस्त बल्लेबाजी, येलो जर्सी। जरूर ये येलो जर्सी कई दर्शक नहीं भूल पाएंगे। क्रिकेट में येलो जर्सी को ढेर सारा सक्सेस मिला है। टीम ऑस्ट्रेलिया, कौन नहीं भूलेगा उस टीम को। यहां से अपील होती हुई नजर आ रही है लेकिन अंपायर ने तुरंत नकारा इस अपील को। इस गेंद के ऊपर किसी भी तरीके की रन नहीं है। स्कोर कार्ड के ऊपर रन 18 रन यहां से लगते हुए नजर आ रहे। विजय बालाजी पहले ओवर में सागर ने ज्यादा रन खर्च किए थे, 17 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में देखिए कमबैक करते हुए यहां से नजर आ रहे। किरण परमार 2 गेंदे खेली और 2 गेंदों में 1 रनों का योगदान दिया है किरण परमार ने। विजय बालाजी फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट यहां से तैयार होंगे। इस बार ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद, रफ्तार देखिए विजय बालाजी की। कई मैदानों के ऊपर इस खिलाड़ी ने अच्छा प्रदर्शन अपना दिखा है और जरूर ओपन टूर्नामेंट खेलते हुए भी कई मैदानों के ऊपर इस खिलाड़ी को हम देखते हैं। आज अपने गांव के लिए 100% योगदान देते हुए नजर आ रहे हैं। डॉट गेंद की समाप्ति होती हुई किरण परमार की। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन यहां से नजर आ रहे। फिर एक बार विजय तैयार। इस बार फुल टॉस गेंद, क्या जरूरत थी इस गेंद की जब रफ्तार भरी गेंदबाजी चल रही थी। वेरिएशन करने गए और इस गेंद के ऊपर मिलता हुआ यह शानदार छक्का। कोशिश गेंदबाज द्वारा और गेंद सीमा पार गई थी। इस बार देखिए हल्के हाथों से जरूर यहां से जरूर बल्लेबाज अपना क्लास दिखाते हुए नजर आ रहे। पिछली गेंद के ऊपर छक्का दागा और रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके थे, लेकिन देखिए अगली गेंद के ऊपर तुरंत सम्मान दिया। गेंद को सिंगल निकालकर बाला को स्ट्राइक के ऊपर लाया। टीम की टोटल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए जबरदस्त बल्लेबाजी होती हुई। इस बार देखिए बाला लॉन्ग ऑन के ऊपर, बालू वहां पर नजर आ रहे हैं लेकिन गेंद 1 बाउंस सीमा पार जाती हुई नजर आएगी। 4 रनों के लिए आता हुआ एक और बाला के बल्ले से शानदार चौका।
थैंक यू डीजे बाला कुलनी जी 18 रनों के योगदान के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 29 रन 2 ओवर के समाप्ति के बाद। पहले ओवर में सागर जादव ने रन खर्च किए थे 17। इस ओवर में विजय बालाजी 12 रन खर्च करते हुए तीसरा ओवर फेंकने के लिए नए गेंदबाज आएंगे। जयंता वीर गेंदबाजी के लिए तैयार। जयंता भोईर गेंदबाजी के लिए तैयार होंगे। राइट आर्म ओवर द विकेट। जयंता भोईर की ये गेंद बिल्कुल अच्छा शॉट, वहां पर डीप कवर में कोई खिलाड़ी नजर नहीं आ रहा है। गेंद सीमा पार बाउंड्री लाइन से बाहर जाती हुई शानदार चौका। का स्वागत किया स्वैग से बल्लेबाज किरण परमार ने। चौका मिलता हुआ फिर एक बार जयंता तैयार। इस बार देखिए आड़े बल्ले के साथ बल्लेबाजी होती है। स्क्वायर लेग रीजन में वहां पर खिलाड़ी तैनात है। सिंगल मिलेगी। जबरदस्त फील्डिंग वहां पर। 1 रन की मदद से कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर बढ़ता हुआ नजर आएगा। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे हैं। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई टीम चिंचपाड़ा द्वारा इस मैदान के ऊपर। फिर एक बार गेंदबाज जयंता यहां से तैयार रहेंगे। 2 गेंदों में 5 रन खर्च किए। गेंदबाज जयंता ने इस बार बाला के बल्ले से बिग ब्लास्ट, काफी बड़ा हिट, सिक्सर। चक्का टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 40 बगैर किसी नुकसान। क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। दोनों साइड से हार्ड हिटिंग बल्लेबाजी अब चिंचपाड़ा टीम द्वारा नजर आ रही है। जयंता के ऊपर अब बाहर यहां से होते हुए नजर आ रहे। 3 गेंदों में 11 रन खर्च करते हुए जयंता फिर एक बार तैयार रहेंगे बाला के लिए। इस बार देखिए अच्छा शॉट, कारपेट के माध्यम से शॉट को खेला, सिंगल रन पूरा किया। वहां पर मिसफील्ड होती हुई नजर आ रही है। सिंगल को तुरंत डबल में यहां से कन्वर्ट करते हुए नजर आए विजय बालाजी। वहां पर फील्डिंग करते हुए नजर आए। 2 रन इस गेंद के ऊपर मिलेंगे। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 42 रन, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई। छक्का आने के बाद सिंगल डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट करते हुए दोनों बल्लेबाज नजर आ रहे हैं। फिर एक बार जयंता तैयार, कम करना होगा। जयंता को इस बार मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद है, खिलाड़ी वहां पर तैनात, रिले कैच पकड़ते हुए नजर आए और मैदान से बाहर बड़ी मछली फंसती हुई जाल में। बाला बैक टू पैवेलियन। गेंदों में 26 रनों की पारी रोशन पाटिल बाला द्वारा देखने को मिली। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 42 रन। जयंता यहां से कमबैक करते हुए नजर आ रहे। जयंता ने अपने ओवर में अभी तक का अगर बात करेंगे तो 5 गेंदें फेंकी है और 5 गेंदों में 13 रन खर्च करते हुए नजर आए। फिर एक बार जयंता यहां से तैयार होंगे नए बल्लेबाज। इन एट नंबर 3 दीपेश केनी। दीपेश केनी के लिए यह गेंद बिल्कुल कारपेट के माध्यम से खेला। गेंद जाती हुई जरूर वहां पर काउ कॉर्नर रीजन में सिंगल पूरी की, दूसरा चुराने की कोशिश, जरूर वहां पर 2 रन पूरे होते हुए नजर आ रहे। विकेट वहां पर थोड़ी ऊंचाई के ऊपर है, उसी की वजह से इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 2 पानी लेकर जाना है और जरूर यहां से ओवर नंबर 3 होता हुआ समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते समय चिंचपाड़ा टीम यहां से रन बनाती हुई 44 रन मौका देंगे डीजे मास्टर को।
तुरंत टॉस किया जाएगा। दोनों टीम के कप्तान से हम विनती करना चाहेंगे, टॉस के लिए आपको तुरंत यहां पर आना है। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ नजर आया। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 44 रन, और अभी भी 2 ओवर का खेल यहां से बाकी है। कौन सा गेंदबाज यहां से गेंदबाजी करते हुए नजर आएगा, कौन सा पैंतरा अपनाएंगे टीम डेरवली के कप्तान, ये यहां से देखना होगा। गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज विजय बालाजी निजी दूसरी और टीम की ओर से चौथी ओवर फेंकते हुए यहां से नजर आएंगे। पहला ओवर फेंका था सागर जादव ने, अपने ओवर में रन खर्च किए थे 17। दूसरा ओवर जरूर विजय बालाजी ने फेंका, विजय बालाजी ने अपने ओवर में रन खर्च किए 12। और तीसरा ओवर फेंका था गेंदबाज जयंता ने, और जयंता ने अपने ओवर में 15 रन खर्च किए थे। चौथा ओवर विजय बालाजी फिर एक बार बॉलिंग मार्ग पर तैयार होंगे। गेंदबाजी मार्ग पर विजय बालाजी तैयार, स्ट्राइक एंड के ऊपर दीपेश केनी, किरण परमार स्ट्राइक एंड के ऊपर नजर आते हुए। राइट आर्म ओवर द विकेट विजय बालाजी तैयार रहेंगे। इस बार देखिए दिमाग का इस्तेमाल किया, गेंद जाते भी फाइन लेग, जरूर फाइन लेग रीजन में वहां पर अच्छी फील्डिंग होती हुई 2 रन पूरे किए। तीसरा चुराने की कोशिश, लेकिन आखिरकार नकारा बल्लेबाज ने 2 रन इस गेंद के ऊपर मिलते हुए 2 की मदद से टीम की टोटल रन संख्या 46 रन, 46 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है टीम चिंचपाड़ा द्वारा। इस गेंद के ऊपर जरूर दिशा देने का काम किया था बल्लेबाज ने, और 2 रन पूरे किए। अच्छी फील्डिंग वहां पर फाइन लेग के खिलाड़ी द्वारा। फिर एक बार विजय बालाजी तैयार होंगे किरण के लिए। इस बार देखिए लोवर फुल टॉस गेंद थी, वहां पर मिसफील्ड होती हुई नजर आ रही है। दूसरा चुराने की कोशिश और 2 रन भी पूरे होते हुए। इस गेंद के ऊपर कुल 2 मिलेंगे, 2 की मदद से टीम की टोटल में इजाफा होता हुआ कुल टोटल 48 रन। अच्छी बल्लेबाजी किरण परमार द्वारा होती हुई नजर आ रही है। पहले गेंद के ऊपर सिंगल, उसके बाद लगातार 2 डॉट गेंदे, एक छक्का भी जरूर किरण परमार द्वारा आया था, उसके बाद सिंगल, जरूर एक चौवा भी आया था, उसके बाद लगातार 2 रन। अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है किरण परमार इस बल्लेबाज द्वारा। टीम के लिए जिस तरीके की जरूरत है उस तरीके की बल्लेबाजी होती हुई। इस बार देखिए ब्रह्मास्त्र फेंका था, चौरकर की गेंद यहां से जरूर फेंकी थी, सम्मान दिया था बल्लेबाज ने। इस गेंद के ऊपर भी सिंगल रन मिलते हुए कुल टोटल 49 रन, 49 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। स्ट्राइक एंड के ऊपर दीपेश केनी अब यहां से आते हुए नंबर 3 की पोजीशन काफी बड़ी है क्रिकेट में, और इस पोजीशन के ऊपर टीम का जरूर प्रमुख बल्लेबाजी करते हुए नजर आता है। फिर एक बार यहां से तैयार विजय बालाजी की ये गेंद, बिल्कुल अच्छा शॉट, लॉन्ग ऑन रीजन में, आउटफील्ड खराब है, गेंद जाएगी सीमा पार। 4 रनों के लिए मिलता हुआ एक और शानदार चौका। आउटफील्ड के कारण इस गेंद के ऊपर ये चौवा मिलता हुआ। कुल टोटल 53 रन, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। काफी जबरदस्त बल्लेबाजी चिंचपाड़ा टीम द्वारा होती हुई नजर आ रही है। विजय बालाजी फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। इस बार अच्छी गेंद, मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद है, गेंद के नीचे कोशिश वहां पर हो रही है। जर्सी नंबर 8 के खिलाड़ी थे वहां पर, कैच छूटती हुई नजर आ रही है। 2 रन इस गेंद के ऊपर आसानी के साथ मिलते हुए। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे। इस ओवर की बात करेंगे, अभी तक एक गेंद यहां से शेष है। विजय बालाजी काफी बड़ा नाम है टीम डेरवली क्रिकेट का, लेकिन अब आज देखिए जिस तरीके से गेंदबाजी होनी चाहिए वो गेंदबाजी नजर नहीं आ रही है विजय बालाजी द्वारा। फील्डरों का भी साथ नहीं मिल रहा है, और यहां से जरूर इसी के कारण रन बनते हुए इस मैदान पर। फिर एक बार इस बार अच्छा शॉट, गैप में ढकेल दिया इस शॉट को सागर जादव, गेंद के नीचे सिंगल वहां से पूरा किया। दूसरा चुराने की कोशिश, तू मैं रनआउट के तौर पर विकेट मिलेगा। बल्लेबाज की पारी का अंत, किरण परमार होंगे रनआउट के तौर पर मैदान से बाहर।
4 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 56 रन स्कोर कार्ड के ऊपर। नेक्स्ट मॅच खांदा आणि दुंद्रे दोन्ही टीमला पुन्हा एकदा हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. खांदा टीमचा कॅप्टन आणि दुंद्रे टीमचा कॅप्टन पहिल्या फेरीमधला अंतिम सामना. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 56 रन अंतिम ओवर। समीर भोईर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। पहली डॉट गेंद फेंकते हुए अच्छी गेंदबाजी होती हुई राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी हो रही है समीर भोईर द्वारा। नीलेश केनी स्ट्राइक एंड के ऊपर। समीर की ये गेंद बल्ले के बीचों बीच यहां से गेंद जाएगी काउ कॉर्नर के ऊपर से सीमा रेखा के बाहर मिलेंगे आधा दर्जन रन। पहली डॉट गेंद खेली दूसरे गेंद के ऊपर ये लंबा छक्का दागते हुए नजर आए। टीम की टोटल रन संख्या बढ़ती हुई 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। खांदा टीम के कप्तान का यहां पर आगमन होता हुआ उनका हम स्वागत करेंगे। चलिए टीम दुंद्रे के कप्तान तुरंत आपको टॉस के लिए यहां से संपर्क करना है। गेंदबाज फिर एक बार समीर भोईर तैयार होंगे। इस बार यह गेंद लगातार दूसरा छक्का आता हुआ नजर आ रहा है। सिक्सटी 68 रन स्कोर कार्ड के ऊपर लंबे टोटल के ऊपर अब नजर आते हुए टीम चिंचपाड़ा के बल्लेबाज। लगातार 2 छक्के 2 गेंदों के ऊपर क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है टीम चिंचपाड़ा द्वारा। फिर एक बार गेंदबाज समीर भोईर तैयार होंगे। समीर की ये गेंद इस बार मिस टाइम स्ट्रोक के हवा में गेंद है वहां पर खिलाड़ी तैनात नहीं करेंगे गलती। विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। नितेश केनी की पारी समाप्त। हॅलो. या दरम्यान चिरवत गावचे सन्माननीय रोहिदास भाई यांचे आगमन. तुमचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा पुन्हा एकदा विनंती असेल दुंद्रे टीमच्या कॅप्टनला आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करा. खांदा टीमचा कॅप्टन इथे अवेलेबल झालेला आहे हिरामनजी नाईक. मी दुंद्रे टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करा. डी से लगातार 2 छक्के दागे लेकिन उसके बाद अब मैदान से बाहर होते हुए नितेश केनी उनकी जगह संभालने के लिए संकेत पाटिल स्ट्राइक एंड के ऊपर। अभी 20 ओवर की 2 गेंदें शेष है। समीर भोईर की यह गेंद बिल्कुल अच्छी गेंद फेंकी थी। सिंगल रन यहां से मिलता हुआ और सिंगल से दोनों बल्लेबाज संतुष्ट होते हुए टीम की टोटल में इजाफा होगा 69 रन 69 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए समीर भोईर फिर एक बार अपने बॉलिंग मार्क पर तैयार होंगे। आखिरी गेंद इस पहले पारी की यहां से स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज नजर आ रहे हैं दीपेश केनी ने 4 गेंदें खेली है और 4 गेंदों में 9 रनों का योगदान अपने टीम के लिए देते हुए नजर आ रहे हैं। समीर भोईर फिर एक बार तैयार। इस बार देखिए अच्छा शॉट वहां पर सागर जादव थे अच्छी कैच पकड़ते हुए नजर आएंगे। विकेट मिलता हुआ बल्लेबाज की पारी होगी समाप्त।
शेड्यूल ज्या टीमचा आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये चिंचपाडा संघाचं नाव आहे. उलटी टोपीवाला रोशन पाटील बाला सध्या फॉर्मला आहे आणि त्याचा संघ आपण अनेक वेळा पाहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये. आजही त्याने दमदार कामगिरी, चांगला स्टार्ट आपल्या टीमला दिला, चांगली सुरुवात त्याने आपल्या संघाला करून दिली. 10 चेंडूमध्ये 26 केल्या. त्यानंतर किरण परमार अनुभवी खेळाडू या संघात त्याने 18 केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर दीपेश केणी भाई त्याने 9 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर नितेश केणी त्याने आपल्या टीमला 2 षटकार लगावत 12 धावांचं योगदान दिलं. चांगली कामगिरी प्रत्येक खेळाडूची राहिली या मॅचच्या दरम्यान. 70चं टार्गेट आहे. पहिली जोडी दाखल होईल डेरोली संघाची मैदानामध्ये. तत्पूर्वी दुंदरे टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल आहे. आपण जर आला असाल तर प्लीज लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. आज सुरुवातीला सकाळी आपण पाहिला गावठाण संघ वेळेवरती आला नव्हता, त्यामुळे स्पर्धा लेट सुरू झाली. परंतु तरीही देखील आपण पाहिला अगदी वेळेवरती प्रत्येक सामने इथे संपन्न होत आहेत. आणि उद्या अंतिम दिवस आयोजकांसाठी मात्र तारेवरची कसरत असेल, कारण उद्या 9 सामन्यात त्यांना लवकरात लवकर स्पर्धा सुरू करावी लागेल. तेव्हाच 9 सामने सूर्यास्ताला जाण्या अगोदर संपन्न होतील. अप्रतिम स्पर्धा. ज्येष्ठ पत्रकार महादेवजी पाटील साहेब यांना डेडिकेट करणार ही स्पर्धा. उद्या त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस या ठिकाणी तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग महादेवजी पाटील साहेबांचा वाढदिवस आणि स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होतं विजय बालाजी आणि त्यांच्या बरोबरीने समीर भोईर हे 2 खेळाडू. टार्गेट 70चं टार्गेट आहे. प्रति षटक आपण पाहिला 14.00. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय संकेत पाटील हा खेळाडू. खरं तर उद्यापासून CPL चिंचपाडा प्रीमियर लीगचं भव्य दिव्य असं आयोजन तुम्हाला चिंचपाडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. वर्ष आय थिंक 14वं आणि ही परंपरा टिकवली आहे चिंचपाडा गावाने. आणि उद्या मात्र संपूर्ण चिंचपाडा वाशी एकाच स्पर्धेमध्ये एकजूट तुम्हाला होताना पाहायला मिळतील. आपण त्यांनाही शुभेच्छा देऊया. अप्रतिम अशी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चला, खांदा टीमचा कॅप्टन आलाय. मी विनंती करतो दुंदरे टीमच्या कॅप्टनला आपण इथे लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आजच्या दिवसामध्ये जय दुर्गा माता रोहिंजन या टीमने 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. सलग 2 सामने जिंकत पहिल्या मॅचमध्ये त्याने मोहो टीमला पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये दिघोडे संघाला पराभूत केलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे तर क्वालिफायर सामन्यामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी आणखीन एक सामना त्यांना आजच्या रात्रीमध्ये आजच्या संध्याकाळी इथे खेळावा लागेल. लेट्स प्ले गेम इज ऑन. डावाला सुरुवात समोर विजय बालाजी. पहिला बॉल अकूट टप्प्याचा होता. इथे टॉस केला चेंडूला आणि आपण पाहता काऊ कॉर्नर मध्ये हा फटका सजवला. 1 रन मात्र इथे येईल. विजय बालाजी आपण जर पाहिला टेनिस बॉल क्रिकेट मधला एक हरवणारी असा खेळाडू. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय त्याच्या अवतीभोवती आहे. तर त्या क्रिकेटचा अनुभव त्याला या सामन्यामध्ये होईल का हे देखील पाहावं लागेल, कारण समोर संघ आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. ओव्हर द विकेट सॅम भोईर. गुडघा टेकून हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा फटका चाललाय सीमा रेषा पलीकडे. दणदणीत माई तेथे बसले होते सद्गुरू साई. चिंता क्लेश दूर करा या धावून येते भक्तांच्या ठाई. ओम साईरामाचा दिवस देखील अतिशय शुभ आहे. गुरुवारचा दिवस. परंतु समीर भोईर या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. स्वभावाने अतिशय शांत आणि नम्र असा हा खतर माणूस, परंतु क्रिकेट खेळत असताना चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे. बघा स्विचिटचा त्याने प्रयत्न केला. धाडसी फटका पॉवर प्ले मध्ये तो खेळतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. समीरचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर एवढा अग्रेसिव्ह फलंदाज असेल असं मलाही वाटलं नव्हतं. आणि कधी त्याचा खेळ आज मी पाहतोय. भरपूर चांगला खेळाडू. चौकारानंतर मात्र स्विचिटचा प्रयत्न. डॉट बॉल आला. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा. इथे बॉलला टॉस केलाय. बॉल मागे चाललाय आणि 1 बाउन्सर ही वॉर्निंग या ठिकाणी दिली जाईल. खरं तर आपण पाहिला गोलंदाजाला संकेत पाटीलला एका षटकामध्ये तुम्ही एखादा बाउन्सर फेकू शकता आणि अनप्लेएबल जर असेल बॉल तर त्याला मात्र वाईट पंच नेहमी घोषित करत असतात. पण इथे आपण हा बॉल लिगल आहे. डॉट बॉल आला. 1 बाउन्सर ही सूचना आली आणि पुढचा जर का एखादा बाउन्सर आला तर मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. अक्रॉस द लाईन शफल क्रॉस हा फटका. पॉपिंग क्रीजचा योग्य वापर. इथे मात्र बॉल चला डीप फाईन लेगच्या दिशेमध्ये. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार.
9 धावा धावफलकावरती आल्या, 2 चौकार समीर भोईर या खेळाडूच्या आपण बॅटमधून पाहिले. प्रतिषटक 14.00. हा रिक्वायर्ड रन रेट आहे. जेव्हा सरळ बॅटने धावा येतात तेव्हा या पद्धतीचे फटके खेळण्याची गरज होती का, हा प्रश्न विचारला जाईल आता डेरवली संघाच्या खेम्यामधून. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संकेत पाटीलने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे बिनबाद 9 धावा धावफलकावरती. चला थोडं स्पीडअप करा. 9 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट 70 म्हणजे अजून 61 रनची गरज आहे. 24 बॉलमध्ये बॅटिंग करताना I-11 डेरवली संघाला टार्गेट कितीही मोठं असू द्या, जर तुम्ही ॲव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार जर का पुढे गेलं तर तुम्ही धावांचा पाठलाग करू शकता. विगरच्या स्पर्धेमध्ये आपण पहिला 92 धावा केल्या होत्या चिंचपाडा संघाने. मला आजही आठवतो तो सामना डे स्पर्धेमधला, आणि मिथ-11 मोहो संघाने त्या 92 धावांचा पाठलाग केला होता, ज्यामध्ये सूर्या मस्करने वैयक्तिक 72 धावा केल्या. अंतिम 2 चेंडूमध्ये जेव्हा 10 धावा करायच्या होत्या तेव्हा मिथुन पाटीलने लगातार 2 षटकार लगावत मात्र तो सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला. म्हणजे टार्गेट जरी मोठा असलं तरी ते टार्गेटचा पाठलाग करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं, आणि त्यासाठी तुम्हाला खरं तर काउंटर अटॅक सुरुवातीपासून करावे लागतील. चला आपण लगेच सामना सुरू ठेवा प्लीज. विजय बालाजी आणि समीर भोईर मैदानामध्ये आहेत. सेकंड ओव्हरमध्ये भाई केणी, दीपेश गोलंदाजी मार्कमध्ये आले. दीपेश केणी उर्फ भाई अजूनही 24 बॉलमध्ये 61 समीकरण मैदानामध्ये आपण पाहत आहे. टार्गेट प्रचंड मोठा आहे, जवळजवळ 15.25 हा रिक्वायर्ड रन रेट आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामधला करंट रन रेट हा कमी झाला आणि या तिथे फक्त 9 धावा आल्या. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 15.25च्या सरासरीने 61 रनची गरज अंतिम 4 षटकामध्ये. विजय बालाजी खरेदी क्षमता आहे. मुंबईचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट असे अनेक क्रिकेटचे त्यांनी धडे गिरवलेले आहेत, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आता या ग्रामीण संघासाठी, आपल्या डेरवली संघासाठी तो या क्षणाला चांगलं योगदान देईल का, एक मोठा प्रश्न राहील त्याच्यासमोर. राऊंड द विकेट. पहिला बॉल मन बनवलं तर स्विचिटचा, इथे मात्र चांगले फिल्डिंग शॉट कव्हर्स मध्ये आपण पाहताय. प्रणय केणी त्या ठिकाणी होते फिल्डर्स आणि बॉलला त्याने थांबवलंय. रन आली सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. समाधान समीर भोईर माफी असावी हा खेळाडू या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आला. पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धावफलकावरती आल्या. बिनबाद 10ची धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 60 रनची गरज 23 चेंडूमध्ये. आपण पाहता मैदानामध्ये अजूनही आपण पाहिला तर जवळजवळ 60 धावा करायच्या. अशक्य असं काही नाहीये. इम्पॉसिबलला तुम्हाला या मैदानामध्ये पॉसिबल करून दाखवावं लागेल प्रयत्नांच्या जोरावरती. पुन्हा एकदा आपण पाहिला पूर्णपणे स्टान्स जर या खेळाडूचा पाहिला सफल झाले होते आणि 3 स्तंभ दाखवले होते. तिथे मात्र वाईट बॉलचा इशारा डाव्या बाहेर बॉल गेला. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 11 धावा धावफलकावरती. अजूनही 59 रनची गरज मैदानाच्या मध्ये विजयासाठी I-11 डेरवली या टीमला. टार्गेट मोठा आहे. इथे यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. तुम्ही वारंवार जर का गोलंदाजाला तुमचा स्टान्स दाखवाल तर नक्कीच तुमच्यावरती गोलंदाज हवी होतील. आणि इथे आपण पाहिला मागचा बॉल यष्टांवर टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणून इथे फलंदाजाला फॉलो केलं. योग्य निर्णय भाईचा आपण पाहिला. फलंदाजाला रूम क्रिएट करून देत नाहीयेत दीपेश केणी. इथे आडव्या बॅटने खेचून मारला हा फटका. आतिश भरपूर वेगाने धावून गेले होते. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. चार धावा आल्या. या इनिंग मधला हा 3रा चौकार. क्रांतीवीर महोत्सव जिथे भरलं जातं त्या मैदानावर आपण सध्या आहोत. आणि हे मैदान आपण जर पाहिलं तर क्रिकेट बरोबरीने बैलगाडा शर्यत क्षेत्र आणि आतिश पाटील हे नाव आम्ही आवर्जून त्यांचा उल्लेख करू. पनवेल तालुका बैलगाडा संघर्ष खरतर समितीच्या अध्यक्ष. आणि हा फटका चांगला स्लॉक स्वीपचा घुटना टेक चक्का देख समीर भोईरच्या माध्यमातून आलाय हा षटकार I-11 डेरवली या टीमला. मैदानामध्ये अतिशय आक्रमक समीर भोईरला तुम्ही पाहताय. सूरज शेलके युवा उद्योजक त्यांच्या खरतर माध्यमातून हा संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहताय. टार्गेट 70चा आहे आणि या धावांचा पाठलाग करताना
दीपेश केरीवरती आक्रमण करतात फलंदाज. 21 रन स्कोर कार्ड मध्ये सेकंड पॉवर प्ले. इथे इनसाइड आउट खेळाचा आहे. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हा फटका ड्राईव्ह केलाय. सिंगलला महत्व देतात दोन्ही खेळाडू. सिंगलच्या मध्येने आपण पाहिला 22 धावा धावफलकावरती. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. प्रत्येक षटकामागे 14.00 ची सरासरी. जर का इथे एखादा मोठा फटका आला तर दोन षटकांमध्ये तुम्हाला सरासरी मेंटेन ठेवता येईल, राखता येईल. आणि इथून जर का विकेट मिळाला चिंचपाडा संघाला तर या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिला मजबूत पकड चिंचपाडा संघाची पाहायला मिळेल. एखादं इकॉनॉमिकल षटक हवंय. हा फटका चांगला आहे. ऑन साइड मध्ये पिकअप शॉट परफेक्ट मिडलिंग केला. बॅटला कनेक्टिव्हिटी चांगली होती. मिड विकेटच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. मगाशी म्हटलं का तर या लास्ट बॉल षटकार आला तर, आणि हा षटकार विजय बालाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजूनही आपण पाहिलं या मॅचच्या दरम्यान खरं तर 42 रनची गरज. 28 धावा धावफलकावरती आल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 42 धावांची गरज. नेक्स्ट मॅच दुंद्रे टीमचा एखादा खेळाडू आला असेल तर प्लीज आपण इथे टॉससाठी रिपोर्टिंग करा. खांदा विपक्ष दुंद्रे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. वावेगडच्या स्पर्धेमध्ये हा संघ त्या ठिकाणी खेळतो, परंतु काही वेळामध्ये त्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल. चौथा सामना अंतिम फेरीमधला. चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी लढत खांदा विपक्ष दुंद्रे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल यानंतरच्या मॅचच्या दरम्यान. अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं. ज्येष्ठ पत्रकार महादेव पाटील साहेबांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन आपण पाहता. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा. काल टिटवाला मांडा हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये बलाढ्य संघ सहभागी झाले होते, त्यातून मांडा हा टिटवाळ्याचा संघ टॉप 3 मध्ये दाखल झालाय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कमध्ये या ठिकाणी गोलंदाज येतोय नितेश केणी, ज्याने 2 षटकार लगावले होते आणि 12 धावा आपल्या संघासाठी केल्या. तो खेळाडू या षटकामध्ये आलाय. आज सतीश मिसाल हा खेळाडू टीम मध्ये नाहीये. चांगला ऑलराऊंडर या संघाचा, परंतु नितेश वरती जबाबदारीच्या तिसऱ्या षटकाच्या समोर समीर भोईर पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला होता. तर या गोष्टीचा तुम्हाला वापर करावा लागेल. खेळाडू किती सफल होतोय आणि त्याला जास्त रूम क्रिएट करता येणार नाही, यासाठी मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. आणि इथे मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रण नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि हा डॉट बॉल आला. शेवटचे 17 बॉल विजयासाठी 42 रनची गरज. 17 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. जसजसे डॉट बॉल येतील तसं प्रेशर वाढेल i11 डेरवली या टीम वरती. आणि एका बाजूने जर का आक्रमण झालं तर मात्र प्रेशर वाढेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या संघावरती. काय घडेल या सामन्यामध्ये, या सामन्याचा रिझल्ट काय राहील येणारे 17 बॉल सांगतील. ब्लॉकर मध्ये टाकला बॉल, यॉर्क केला चेंडूला आणि इथे आपण पाहताय खरं तर स्ट्राईक साठी तडफडतो विजय बालाजी. पाण्यामधून जर जसा मासा पण बाहेर काढला तो पुन्हा एकदा पाण्यामध्ये जाण्यासाठी जसा तडफडतो तसा मात्र हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि तो स्ट्राईक साठी तडफडतोय. तिथे रन नाहीये. धावसंख्या मात्र अजूनही स्थिरावलेली ती म्हणजे 28. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 42 रनची गरज. 16 बॉल आणि 42 धावांचं हे कॅल्क्युलेशन. धीम्या गतीचा बॉल, वेट अँड वॉच आणि त्यानंतर लेट कटचा हा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढला. सिंगल घेतली, स्ट्राईक मिळाली विजय बालाजी या खेळाडूला, ज्याने मागच्या खरं षटकामध्ये षटकार लगावला होता. तो विजय स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. शेवटचे 15 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज. या 3 चेंडूमध्ये किमान 8 ते 9 धावा जरी आल्या तर त्या संघासाठी लाभदायक राहतील. जर का इथे धावा कमी आल्या तर प्रेशर हे पूर्णपणे वाढेल त्या ठिकाणी बॅटिंग करताना i11 डेरवली या टीम वरती. 15 बॉल आणि 41 धावांचं समीकरण समोर विजय बालाजी स्ट्रायकिंग एंड वरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, जज करतात फिल्डर. लॉंग ऑफ मध्ये खराब फिल्डिंग. जिथे समाप्त केलं दुसरं षटक तिथून सुरुवात झाली या षटकाला. आणखीन एक आला षटकार. आपण पाहता या ठिकाणी या चौथ्या बॉल मध्ये बॅटिंग करताना
i11 डेरवली या टीमला नशिबाचा हा षटकार मिळाला. यांच्याकडून ही मोठी चूक झाली बघा. झेल पकडण्याचा प्रयत्न केला, बॉल 4 ते 5 फीट मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु झेल घेताना बॉल हातातून स्किड झाला आणि डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेला. त्यामुळे या 6 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या i11 डेरवली संघाला. विजय बालाजी या फलंदाजाला. 14 बॉल होता 35चं समीकरण, 14 चेंडू आणि 35 धावा. फुल टॉस टर्न केला बॉलला, हलक्या हाताने मिड विकेट क्षेत्राकडे भाई. चपल क्षेत्ररक्षकात तेवढा चांगला पॅरल थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता शेवटचे 13 बॉल विजयासाठी 34 रनची गरज. आता खरं तर समीर भोईरला चान्स घ्यावा लागेल, कारण बिनबाद अजूनही एक खेळाडू बाद झालेला नाही आणि पार्टनरशिप मोठी झाली आहे. आणि इथे जर का एका दुसरा मोठा फटका समीर करून आला तर मात्र थोडंसं ओझं हलकं होईल या ठिकाणी विजय बालाजी या खेळाडूचा. आणि विकेट हवा आहे मैदानामध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला. 13 बॉल 34चं समीकरण. नटरंग स्टाईलने फिरून मारला बॉलला, गती होती या फटक्यामध्ये, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग सुमित पाटील कडून पाहायला मिळाली. आणि इथे आपण पाहता रन आउटचा विकेट सॅक्रिफाईस करावी लागली या ठिकाणी समीर भोईरला. आता येणारे बॉल असेल 12, विजयासाठी तब्बल 33 रनची गरज. धाव फलकावरती आता 12 बॉल मध्ये तब्बल 33चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय प्रणाल पाटील आणखीन एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये चालला. प्रणाल 12 बॉल आणि आता 33चं समीकरण. त्यामुळे इथे आपण जर पाहिलं तर विजय बालाजीला शेवटपर्यंत उभं राहावं लागेल या मॅचच्या दरम्यान. आणि एका बाजूने एखादं इकॉनॉमिकल षटक हवं आहे चिंचपाडा संघाला. बॉलिंग ट्रॅक मध्ये संघाचा प्रमुख खेळाडू संकेत पाटील सेकंड स्पेल मध्ये आलाय, त्याच्यावरती जबाबदारी आहे. हे षटक ठरवेल या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, हॅमर केला बॉलला, लॉंग ऑफ मध्ये आहेत त्या ठिकाणी आतिश पाटील. छकडेवाले झेल पकडतात बालाजीचा. आणि इथे मात्र हा मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या i11 डेरवली टीमला. खेळाडू बाद झालाय विजय बालाजी. अकरा चेंडू आणि 33 रनचं समीकरण मैदानामध्ये आलं. शेवटचे 11 बॉल आणि 33 धावा. मैदानाच्या अगदी डाव्या बाजूला बैलगाडा शर्यतीची फाटी आहे. ज्ञानेश्वर गायकर खरं तर जर का इथे आता शर्यत सुरू असली बाजूला मैदानाच्या तर इथे गर्दी कमी पाहायला मिळेल, परंतु त्या ठिकाणी जास्त, कारण युवक आता आकर्षित होत चालले सेल्फी घेण्यासाठी बैलांसोबत. आणि आपण पाहताय खरं तर प्रत्येक जण आता तरुण पिढी या खरं तर क्षेत्राकडे आकर्षित होत चालली आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्र, अनेक सारे बैल. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं खरं तर वाऱ्याच्या वेगाने धावणारा बकासूर, 50-50 नंबरवाला सोन्या बैल आणि आतिश पाटील यांचा खरं तर फंटी. प्रचंड वेगाने धावणारे हे बैल आहेत, त्यांचा आम्ही आवाज उल्लेख करू. शेवटचे काही बॉल आणि विजयासाठी तब्बल 33. इथे ऑन साईडला हा फटका खेळला अलॉंग द कार्पेट, बॉल चाला डीप मध्ये. भाई थोडेसे फंबल झाले. प्रणाल स्वतःवरती विश्वास दाखवतात आणि इथे मात्र स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवले. आक्रमण करावं लागेल. धावसंख्या आपण बरी धावफल कधी पाहायला मिळेल ती म्हणजे 38. अजूनही 32 रनचं समीकरण. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 बॉल आणि 32 धावा. निकेत आमचे रावेगावचे स्कोरर निकेत या ठिकाणी आहेत. आणि बघा मॅच मध्ये आता रंग भरले जातील. 10 बॉल 32 धावा. प्रणाल साठी हा बॉल खरं तर आपण पाहिला गुड लेंथ स्पॉट वरून चाललाय, अगदी नाकासमोरून गेलाय, त्यामुळे पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती.
कारण एखाद्या वेळेस एखादा बॉल बॅटला लागला नाही की पंचांकडे आशाभूत नजरेने पाहणं हे प्रत्येकाचं स्वभाव, प्रत्येक खेळाडूचं एक स्वाभाविक लक्षण राहतं. आणि इथे मात्र आपण पाहिलं डॉट बॉल आला, शेवटचे 9 चेंडू आणि 32 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल. मी मगाशी म्हटलं संघामधला प्रमुख गोलंदाज संकेत पाटील, त्याच्यावरती विश्वास दाखवला त्याने, मात्र आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. आता या सामन्यामध्ये थोडंसं पारडं जड होत चाललं ते म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचं. कारण हे षटक ठरवणार होतं या सामन्यामध्ये कोणता संघ उजवा राहील, कोणता संघ वरचढ करेल. परंतु या मॅच मध्ये संकेत पाटीलनं केलं कमबॅक. धीम्या गतीचा बॉल उजव्याच्या बाहेर टाकलाय आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. अजूनही 31 रनची गरज येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. 8 बॉल 31 धावा. 8 चेंडूमध्ये 28 धावा केल्या होत्या विराट कोहली. पाकिस्तान संघासमोर आता 31 करायच्या मैदानाच्या आतमध्ये डेरोली संघाला चिंचपाडा संघाच्या समोर. शेवटच्या 8 बॉल 31 धावा असताना इथे देखील बॉल चांगला टाकला. सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि इथे मात्र बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि काय घडलंय मैदानामध्ये? विकेट आहे का सर? येस, खेळाडू बाद त्या ठिकाणी आपण पाहिलं. आतली कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय, तो म्हणजे प्रणाल. खेळाडू वृत्ती, खेळ भावनेचं त्याने खरं तर त्या ठिकाणी नक्कीच एक चांगलं प्रदर्शन केलं. स्वतःहून मैदान त्याने सोडलं. आतली कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता आणि कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. आता 7 मध्ये तब्बल 31 रनची गरज. नागेश हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. नागेश पाटील 7 चेंडू आणि 31 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. सामना कोण जिंकणार? आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ चिंचपाडा संघाच्या बाजूने जास्त प्रेडिक्शन, विनिंग प्रेडिक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. अनुमान तुम्ही लावू शकता या मॅचच्या दरम्यान. लास्ट बॉल पुन्हा एकदा अंधाधुंद बेधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आला. आता शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 31 रनची गरज. बघा पहिल्या 2 षटकामध्ये ऑलरेडी 28 धावा आल्या होत्या जेव्हा विजय बालाजी आणि समीर भोईर हे 2 खेळाडू मैदानामध्ये होते. परंतु अंतिम 3 षटकामध्ये करायच्या होत्या 42. नितेशने केलेलं कमबॅक 3ऱ्या षटकामध्ये त्याने धावा दिल्या होत्या फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 9. आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये संकेतनं धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2. आता अंतिम षटकामध्ये 6 बॉलमध्ये करायच्या तब्बल 31 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेत नियम आहे. त्यामुळे 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. प्रणय केनी गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. पिल्ले कॉलेजच्या मैदानावरती किंजल ट्रॉफी आणि विनोद भगत हा गोलंदाज आणि त्याच्यासमोर करण मडवी. त्याने केलेली कामगिरी कोण विसरेल? अनेक असे विक्रम आहेत स्पर्धेमधले. कालच्या रात्रीमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा संदेश पाटील या खेळाडूने नेरे संघाच्या अगेन्स्ट केला. आता इथे असा एक मोठा पराक्रम या फलंदाजांना करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 5 षटकार खेळावे लागतील मैदानामध्ये. जयंत भोईर या खेळाडूला त्याच्या बरोबरीने आपण पाहता नागेश पाटील याही फलंदाजाला. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 30 धावा. जर का हा सामना या दोन्ही फलंदाजांनी जिंकून दिला तर मात्र हे खेळाडू चर्चेमध्ये राहतील जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होईल. इथे पहिला बॉल हा फटका फसलाय. बॉल मात्र सेफ लँडिंग झालाय, निर्जन सरी पडलाय आणि स्क्वेअर लेग मधून आपण पाहिलं डीप मधून भरपूर वेगाने फिल्डर बॉल चेंडूपर्यंत पोहोचले. 2 धावा आल्या. आता शेवटचे 5 बॉल विजयासाठी 28 रनची गरज. म्हणजे किमान 4 षटकार 1 चौकार किंबहुना 5 चेंडूवरती 5 षटकार तुम्हाला या मॅचच्या दरम्यान खेळावे लागतील. सूरज शेलके आपण पाहताय खरं तर युवा उद्योजक आणि नाईट स्पर्धेचे आयोजक विजयजी बालाजी त्यांना आपण पाहताय. खरं तर संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. समीर भोईर त्यांची खेळी पाहायला मिळाली. फुल टॉस हलक्या हाताने बॉलला टर्न केलाय आणि या मॅच मध्ये आता आपण जर पाहिलं तर फारशी मजा राहिलेली नाहीये. जयंत पाटील हा देखील हतबल झालाय. आता शेवटचे 4 बॉल विजयासाठी 28 धावांची गरज. चला धुंद्रे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. खांदा टीमचा कॅप्टन इथे अवेलेबल झाला. धुंद्रे टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती राहील आपण थोडं सहकार्य करा. बॅकफुटला गेले. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला हॅमर केला. हा थोडा शॉट आणि नितेशने मात्र चांगला प्रयत्न झेलसाठी केला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन ट्रॅव्हिस हेड आपण पाहिलं ऑस्ट्रेलियन टीमचा खेळाडू त्याने रोहित शर्माचा झेल पकडला
80 धावा होत्या पहिल्या 10 षटकामध्ये, परंतु भारतीय संघ त्यानंतर बॅकफुटला गेले. आणि अंतिम षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये आपण पाहताय सामना एकतर्फा झालाय. नागेश संघर्ष करतात. नाईट स्पर्धेमध्ये खरं तर नागेश देखील चर्चेमध्ये होता. अतिशय एक वेगळा मिश्किल स्वभावाचा हा खेळाडू आहे नागेश, आणि त्याच्या समोर निर्धाव चेंडू टाकलाय. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 70 धावा आल्या. पहिल्या काही सामन्यामध्ये कमी धावा होत्या, त्यानंतर मात्र धावा बनताना पण पाहिल्या चिंचपाडा संघाकडून. इथे देखील नशिबाची साथ नाहीये. ज्या ठिकाणी बॉल लँड झाला तिथेच गती कमी झाली आणि तदनंतर मात्र सिंगल आली. काही आपण पाहिला चेंडूचा खेळ बाकी. औपचारिकता मोठ्या मार्जिनने सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ या ठिकाणी विजयाकडे मार्गक्रमण करतोय, विजयाकडे आगेकूच करतोय. अंतिम काही बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हाही फटका फसलाय. आणि इथे आपण पाहिलं या सामन्यावरती पूर्णपणे विजयाचा शिक्का मोडतब केला तो म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाने. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टीम I11 डेरवली. तत्पूर्वी आम्ही इथे सन्मान घेत आहोत. या ठिकाणी I11 डेरवली चषकाचे दमदार आयोजक सूरजभाई शेलके यांचा सन्मान केला जाईल. मी राकेश भाई यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट मधला एक जबरदस्त खेळाडू विजय बालाजी यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. दिस काय सूर्यकुमार यादव खरं तर त्यांच्या